नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत की भरपूर न्यूज येत आहेत की पॅन 2.0 हा काय आहे किंवा ते कशाबद्दल आहे, ते काय प्रोसेस होणार आहे, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलूया. तर जास्त न वेळ करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्ही बघू शकता आपल्याकडे एक प्रेस रिलीज केलेली आहे गव्हर्नमेंटने. त्यामध्ये आपल्याला CBDT पॅन 2.0 प्रोजेक्ट हा आणलेला आहे आणि तो आता अप्रूव्ह झालेला आहे. आणि त्यामध्ये काही लोकांचे खूप प्रश्न आलेले आहेत की जे काही जुनं पॅन आहे ते बंद होणार आहे का, त्याचबरोबर तुमचं नवीन जे पॅन आहे ते चालू होणार आहे का, हे भरपूर लोकांमध्ये काय झालेलं आहे, प्रश्न पडलेले आहेत. तर त्यामध्ये आपण आता डिटेलमध्ये पाहूया. तर ही जी काही प्रोजेक्ट आलेला आहे त्या प्रोजेक्टमध्ये 2.0 हे पॅन आलेलं आहे. त्यामध्ये काय करणार आहे ते आपण ह्या डिस्कशन करूया. हे बघू शकता तुम्ही की इथं तुम्हाला गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की जी काही आपली ओल्ड पॅन आहेत, जी काही पॅन एक्झिस्टिंग डाटाबेस आहे, म्हणजे ज्या तिकडं पॅन असणाऱ्याची संख्या जी आहे ते 78 करोड आहे आणि त्याचबरोबर टॅनची काय असणार आहे 73.28 करोड काय आहे लाख 73.28 लाख काय आहे टॅनची, म्हणजे ज्यांच्याकडे टॅन आहेत ऑलरेडी त्यांची आहे. तर त्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे की एवढ्या लोकांची जी काय आहेत ते काय झाले, तर भरपूर लोकांचे काय करतात, फ्रॉड वाढत आहेत. जे आपले ओल्ड पॅन आहे त्यामध्ये डाटाबेस प्रॉपर मेंटेन होत नाही, म्हणून आता पॅन 2.0 आलेला आहे. त्यामध्ये तुम्ही कसं अप्लाय करू शकता किंवा जी काय तुमचा जुना नंबर आहे तो बंद होणार नाही आहे, तोच आपला पॅन नंबर राहणार आहे. फक्त आपल्याला अपग्रेड करायला चान्स देतील किंवा आपल्याला ते काय त्यांची प्रोसेस असेल ते लवकरात लवकर आपल्याला समजेल. तर ती प्रोसेस कशी असणार आहे की डिफरंट प्लॅटफॉर्मवर असेल. म्हणजे आपण जर पहिलं जुनं पॅन बघितलं तर तुम्हाला थर्ड पार्टीचे पोर्टल यूज करून ऑफलाईन फॉर्म किंवा ऑनलाईन फॉर्म प्रिंट करून काय करायला लागत होतं, आपल्याला पॅनला अप्लाय किंवा टॅनला अप्लाय करायला लागत होतं. आता काही दिवसांनी काय झालं, काही वेळानं आपल्याला पोर्टलला इन्स्टंट पॅन ही सुविधा करण्यात आली. त्यामधून लोकांचे जे आधार नंबर टाकून आपण इन्स्टंट पॅन निघत होते. आता आपल्याला जी काय पॅन 2.0 आहे ते कसं निघणार आहे, तर 3 पोर्टल असणार आहे. त्यामध्ये फायलिंग पोर्टल असणार आहे. त्याचबरोबर युटिलायझेशन जी काही UTI चा एक पोर्टल आहे त्यामधून आपण करू शकतो, आणि प्रोटन गव्हर्नमेंट पोर्टल आहे, ह्यामधून आपण काय करणार आहे ते इंटिग्रेट करून आपल्याला ते जी काही पॅन 2.0 आहे ते आपल्याला काढता येणार आहेत किंवा जी काही डिटेल आहे ते आपल्याला अपडेट करता येणार आहेत. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्या पॅन 2.0 ची की फीचर काय आहे, तर म्हणजे ते जर काढलं तर मला फीचर काय भेटणार आहे, तर पहिलं जे आहे अ सिंगल पोर्टल फॉर ऑल पॅन ऑन टॅन रिलेटेड सर्व्हिसेस टू सिम्प्लिफाय ॲक्सेस फॉर युजर. म्हणजे जी काय आपल्याला आत्ता अडथळे येत होते टॅक्स पेयरला किंवा TDS जी काय भरत होत्या एम्प्लॉयर, त्यामध्ये भरपूर ट्रेसेसचे काय होत होते, इश्यू येत होते. काय वेळेस खूप प्रॉब्लेम येत होते. ते काय होणार आहेत आपल्या सिम्प्लिफिकेशनमध्ये जे काय आपले टॅक्स पेयरला जे काही प्रोसेस असणार आहे ते काय होणार आहे, सिम्प्लिफाय होणार आहे किंवा सिम्पल होणार आहे. आणि त्याचबरोबर दुसरा इको फ्रेंडली असणार आहे, पेपरलेस असणार आहे प्रोसेस टू रिड्यूस पेपरवर्क. म्हणजे जे काय आपली पॅन काढायची किंवा टॅन काढायची जी प्रोसेस होती लंबी, जे आपण फॉर्म भरून त्याचे सगळे डॉक्युमेंट अटॅच करून आपण सबमिट करणार थर्ड पार्टीकडं, तिथून ते डिपार्टमेंटकडे जाणार. म्हणजे ही जी काही लेंदी प्रोसेस होती काय केलेली आता पेपरलेस प्रोसेस आणलेली आहे. त्याचबरोबर पॅन विल बी इश्यू फ्री ऑफ कॉस्ट अँड विथ क्विकर प्रोसेसिंग टाईम. म्हणजे तुमचं जी काय पॅन पहिलं आपल्याला जी काय प्रोसेस लागायची त्यामध्ये आपल्याला काहीतरी चार्जेस पेड करायला लागायचे, त्यामुळे काय होतं आपल्याला, आणि जी काही प्रोसेस होती ती काय होती स्लो होती. तर आपल्याला ते आता काय केलेलं आहे पॅन 2.0 मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट काय होणार आहे, पॅन काढून भेटणार आहे किंवा प्रोसेस करून भेटणार, आणि लवकरात लवकर आपल्याला प्रोसेसला टाईम लागणार नाही आहे. त्याचबरोबर आपलं जे काय नेक्स्ट फीचर आहे ते पर्सनल अँड डेमोग्राफिक डाटा विल बी प्रोटेक्ट थ्रू एन्हान्स सिक्युरिटी मेजर इन्क्लुडिंग पॅन डाटा. आता जी काय आपलं पहिलं जो पर्सनल डेमोग्राफिक डाटा काय होता तो आपल्याला काय होणार, सिक्युअर होणार आहे. ह्या जो काय पॅन 2.0 मध्ये ते प्रोसेस होणार आहे. आणि त्याचबरोबर लास्ट आहे फीचर ती डेडिकेटेड
कॉल सेंटर, हेल्प डेस्क, ॲड्रेस, यूजर क्वेरीज अँड इश्यूज. म्हणजे जी काही पॅन 2.0मध्ये आपल्याला हेल्पलाईन किंवा हेल्प डेस्क भेटणार आहे. हे असे तुम्हाला फीचर आहेत. त्याचबरोबर तुम्ही खाली जर आला तर इथं आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन 1 काय आहे तुम्हाला आत्ता सांगितलंच मी. त्याचबरोबर क्वेश्चन 2 हाऊ पॅन 2 डिफरंट एक्झिस्टिंग. हे सगळे तुम्हाला इथे क्वेश्चनरीज दिले आहेत. मी तुम्हाला प्रेस नोटची लिंक देईल, तुम्ही तिथे जाऊन तुम्ही काय करू शकताय, चेक करू शकताय की कशा प्रकारे क्वेश्चन आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला आन्सर पण गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. तर थोडक्यात हे सांगायचं की पॅन जी काय ओल्ड आहे वर्सेस पॅन 2.0 ह्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. फक्त एकच की तुमचं जी काही प्रोसेस होत होती किंवा डाटा तुमचा जो होता, जे फ्रॉड होत होते ते काही कमी होणार आहेत आणि तुमची जी पॅन 2.0 आहे ते काय होणार आहे, डिजिटली तुम्हाला अवेलेबल होणार आहे, जरी तुमच्याकडे हार्ड कॉपी नसेल तर. तर इथे तुम्हाला सगळे क्वेश्चन आहेत गव्हर्नमेंट दिलेले. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही तिथे जाऊन रीड करून तुमचे काही डाऊट असतील ते क्लिअर करू शकताय. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.